खरातने सावकारी व्यवसायातही मोठं जाळं निर्माण केलं होतं। सावकारी व्यवसायात काही मोठे राजकारणी अधिकारी वर्गाचाही समावेश। काही मोठ्या भक्तांनी काळा पैसा सावकारीसाठी खरातकडे दिल्याची सूत्रांची माहिती। बोंधू खरात हवाला रॅकेट चालवत असल्याची सूत्रांची माहिती। दुबईपर्यंत पैशांची देवाणघेवाण होत असल्याचं समोर। खरातचे अनेक बडे भक्त आणि अधिकारी मदत करत असल्याचीही माहिती उघड। मंत्रालयासोबतच खरातचा सगळीकडे वावर होता। खरातल्या सरकारने राजमान्यता दिली होती, संजय राऊतांचा आरोप। तर सत्ताधारी सांगतात 40 आमदार खरातच्या पायाचं तीर्थ प्यायला जात होते, राऊतांचा दावा। बोंधू खरात प्रकरणात पीडितांना आम्ही पूर्ण संरक्षण दिले। महिलांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। आतापर्यंत 74हून अधिक गुन्हे दाखल। खरात प्रकरणात सुनील तटकरे आणि चाकणकरांना 6 आरोपी करा, विकास लवांडे यांची मागणी। तर विरोध करणाऱ्यांना कोकाटेंना मंत्रिपद देऊ नका असा आग्रह खरातनं तटकरेंना केला। लवांडे यांचा गंभीर आरोप। अत्याचारी अशोक खरातवर आणखी 2 गुन्हे दाखल। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरातवर आता 10 गुन्हे। लैंगिक अत्याचारासह फसवणुकीचाही गुन्हा। रुपाली चाकणकरांकडून राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा। अत्याचारी अशोक खरात प्रकरणात चाकणकरांना दुसरा धक्का। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे राजीनामा सुपूर्द। अशोक खरातच्या आर्थिक व्यवहारात त्याच्या गैरकृत्यात दुरान्वय संबंध नाही, निष्पक्ष आणि पारदर्शकपणे तपास व्हावा, रुपाली चाकणकरांचं ट्विट। देशात लॉकडाऊन लागणार नाही, टीम इंडियाप्रमाणे आपल्याला काम करायचंय, संकटाचा यशस्वीपणे सामना करू। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। अफवांमुळे पेट्रोल पंपावर रांगा लावू नका, लॉकडाऊन लागण्याच्या अफवा पसरवणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। नागपूरच्या काही भागात 12व्या दिवशीही घरगुती गॅस सिलेंडरसाठी गर्दी। HP गॅसच्या गोडाऊन बाहेर पहाटेपासून रांगा। छत्रपती संभाजीनगरमध्ये बुकिंग करूनही गॅस मिळत नसल्यानं नागरिक हैराण। राज्यात 30 आणि 31 मार्चला मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा। विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता। कोकण आणि गोव्यातही पावसाचा अंदाज। नवी मुंबई विमानतळावरून उद्यापासून 30 नवीन देशांतर्गत विमानसेवा सुरू होणार। गोव्यासाठी 7, बंगळुरूसाठी 6 आणि कोचीसाठी 5 उड्डाणं, तर हैदराबाद, कोलकाता, लखनौ, वाराणसी आणि इंदूरसाठी नियमित सेवा सुरू होणार। मुंबई लोकलच्या 3ही मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक। पश्चिम रेल्वेवर कांदिवली ते बोरिवली दरम्यान धीम्या मार्गावर रात्रीपासून 19 तासांचा ब्लॉक। 300 लोकल रद्द। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड धीम्या मार्गावर ब्लॉक, तर ट्रान्स हार्बर 5 तास बंद राहणार। आजपासून IPL स्पर्धेचा रणसंग्राम। गतविजेत्या बंगळुरूची आज हैदराबाद सोबत लढत। बंगळुरूच्या M चिन्नस्वामी स्टेडियमवर संध्याकाळी सामना रंगणार।